हॅलो, हाय, वेलकम टू माय प्राइज किचन अगेन. आणि आज हा व्हिडिओ बनवायचा इंटेन्शन असा आहे की मला फर्स्ट टाइम ऑर्डर मिळाली आहे आणि ती ऑर्डर आहे मोमोजची. आपण लास्ट व्लॉग मध्ये बघितलं असेल, एक व्लॉग बनवलेला आम्ही मध्ये प्रॉन्स मोमोजचा. तर त्याची मला ऑर्डर मिळाली प्रॉन्स मोमोजची. तर आपण बघूया, आपण बनवूया आणि बघूया की पुढे काय काय होतंय. ठीक आहे, पुढे बघण्यासाठी स्टे ट्यून. ओके, मी सकाळ सकाळ जाऊन प्रॉन्स घेऊन आले आणि ते व्यवस्थित क्लीन करून ठेवले. त्याच्या आतला दोरा काढणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की त्या दोऱ्यात पॉइझन असतं, म्हणून तो दोरा काढून घ्या आणि चांगलं वॉश करून घ्या. नंतर मी तुम्हाला दाखवते की पीठ कसं मळायचं आहे आपल्याला. तर पीठ मळण्यासाठी 1 वाटी मैदा घ्या आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी घालून पीठ मीडियम मळायचे. जास्त लूज पण नाही आणि जास्त टाईट पण नाही, कारण का आपल्याला डोला एक एक तासासाठी रेस्ट द्यायचा आहे. सो आपण मीडियम पीठ मळून घेऊया. ॲक्च्युली माझ्याकडे टाईम तेवढा नव्हता, कारण का त्या ताईने मला सांगितलेलं तिला 2 वाजेपर्यंत 2 ते 1:30 वाजेपर्यंत मोमोज हवे आहेत. पण मी नंतर 1 वाजता तिला कॉल केल्यावरती ती मला 12:30ला मी काहीतरी कॉल केला तिला. तर ती मला असं म्हणाली की मला 1:30 वाजेपर्यंत मिळतील का? तर मी फटाफट प्रिपरेशनसाठी घेतलं. तर त्यासाठी मी आधी पहिला डो प्रिपेअर करून घेते, जेणेकरून आपण जेव्हा फिलिंग प्रिपेअर करू तोपर्यंत डो चांगला रेस्ट होईल आणि मग व्यवस्थित परत एकदा आपल्याला डोला मळून घ्यायचं आहे. जेव्हा आपण बनवू तेव्हा आपल्याला परत एकदा मळून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मी आधी पहिला डो प्रिपेअर करून घेतला आणि आपण ह्याच्यामध्ये तेल वगैरे काही यूज केलं नाही. आपण खूप साऱ्या रेसिपीज बघतो, त्यामध्ये ते लोक ऑइल वगैरे टाकतात आणि मग तो डो रेस्ट करायला ठेवतात. तर आपल्याला ह्याच्यामध्ये काहीच यूज करायचं नाहीये. तर मी डो रेस्ट करायला ठेवते आता आणि तुम्हाला दाखवते की प्रॉन्सचं फिलिंग कसं बनवायचं आहे. तर आपल्याला आधी पहिला मी हा प्रॉन्स घेतलेला, जो आपण वॉश केलेला प्रॉन्स होता, त्याचा किमा करून घेतलाय मी. आपल्याकडे वेळ कमी होता म्हणून मी सगळ्याच गोष्टी दाखवत नाही बसले. तर प्रॉन्सचा किमा घेतलाय करून आणि त्याच्यामध्ये मी अर्धा लिंबू घातलाय. अर्धा लिंबू घातल्यानंतर त्याच्यामध्ये अद्रक लसूण चॉप करून, एकदम फाईन चॉप करून घ्यायचा अद्रक लसूण. आणि त्याच्यामध्ये फाईन चॉप 2 मिरच्या घातल्या आहेत आणि एक मीडियम साईजचा कांदा फाईन चॉप करून घेतलाय आणि त्याच्यामध्ये घातलाय. नंतर त्यात आपल्याला चवीनुसार मीठ, स्मॉल टीस्पून गरम मसाला, स्मॉल टीस्पून सोया सॉस आणि थोडे सेसमे सीड्स घालायचे आहेत. नंतर वरून कडक तेलाचं मोहन घालायचं आहे, ते घालायला विसरू नका आणि व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर हे थोड्या वेळसाठी रेस्ट करून द्या आणि तोपर्यंत आपलं पीठ, जे आपण पीठ प्रिपेअर केलेला, जो डो मळलेला, तो व्यवस्थित अजून एकदा स्ट्रेच करून घ्यायचा आहे आपल्याला. तर आपण तो स्ट्रेच करून घेऊया आणि नंतर त्याच्या गोळ्या करून घेऊया. आता तुम्ही असं म्हणाल की त्याच्यात आपण सेसमे सीड्स का घातले? तर ॲक्च्युली मोमो हे पहाडातून, म्हणजे हिमाचल प्रदेशातून बिलॉंग करतात. तर तिथे जास्त लोक पीनट आणि सेसमे सीड्स खातात. तर त्यांच्या मोमोजमध्ये आणि त्यांच्या चटणीमध्ये पीनट आणि आपले तीळ असतात, त्यांचा उपयोग केला जातो. म्हणून आपण त्याचा टच देण्यासाठी सेसमे सीड्स आपण त्यात टाकले आहेत आणि आपण चटणीमध्ये पण सेसमे सीड्स आणि पीनटचा उपयोग करणार आहोत. ही थोडीशी आपण पहाडी टाईप चटणी करणार आहोत. इथल्या चटण्यांमध्ये जास्त टोमॅटो आणि खूप जास्त कलर यूज केला जातो. मला बिलकुल आवडत नाही कलर यूज केलेला प्रत्येक गोष्टीमध्ये. जिथे गरजेचं आहे तिथे यूज करा आणि जिथे नाही गरज आहे, ॲक्च्युली कलरची गरजच नसते कुठल्या गोष्टीमध्ये. टेस्ट आणण्यासाठी, टेस्टसाठी कलर कधीच नसतो. तर तुम्ही कलर यूज करू नका. ठीक आहे, लेट इट बी. आता आपण ती गोळी घेतली आहे आणि व्यवस्थित पातळ असं एक चांगली पारी लाटली आहे. पातळच लाटा, जास्त जाड लाटू नका. जाड लाटण्याने पीठ पीठ लागतं आणि व्यवस्थित आपण असं प्रेस करून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपण
मोमोज बनवून घ्यायचा आहे आणि अशाच पद्धतीने सगळे मोमोज बनवून घ्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पारी पातळ लाटा, कारण की जाड पारीने खूप असं पीठ लागतं, मग त्याची ती जे चव असते आतल्या फिलिंगची ती येतच नाही. पीठ लागल्यामुळे तोंडाला वेगळीच टेस्ट लागते. म्हणून पारी पातळ लाटण्याचा प्रयत्न करा. आणि त्याच्यामध्ये ते जे आपण प्रॉन्सचं बॅटर आहे ते फिल करून घेतलंय आणि व्यवस्थित असा शेप दिला आहे. मला तर ऑलमोस्ट हाच शेप जास्त इझी आणि खूप आवडतो, तर मी हाच शेप दिलाय. आणि असा शेप देऊन व्यवस्थित सगळे मोमोज एका जाळीमध्ये किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये व्यवस्थित असे असेंबल करून घ्या. ओके. आणि अजून एक टीप, जाळीमध्ये किंवा स्टीमरमध्ये तुम्हाला हे मोमोज असेंबल करायच्या आधी त्या जाळीला किंवा स्टीमरला तेल लावायचं आहे. तर ते लावायला विसरू नका, कारण का त्याच्यामुळे आपले मोमोज स्टिक नाही होणार एकमेकांना किंवा खाली स्टिक होणार नाहीत. तर असे तेल लावून घ्या आणि स्टीम करण्यासाठी 20 मिनिटं ठेवा. ओके. आता हे स्टीम होईपर्यंत आपण चटणी करूया. चटणीसाठी एका भांड्यामध्ये तेल घ्या, त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि त्याच्यामध्ये एक मुठ्ठी भरून मी शेंगदाणे घातले आहेत, एक मोठ्या साईजचा टोमॅटो आणि त्याच्यामध्ये मी मसाला आणि हळद घालून व्यवस्थित स्टर करून घेतला आहे. मी सेसमे सीड्स इथे दाखवायला विसरली, पण मी नंतर सेसमे सीड्स त्याच्यामध्ये घातलेत. तर आता आपले मोमोज रेडी झालेत, तोपर्यंत ती चटणी होतीये. तर मोमोज माझ्याकडे ऍक्च्युली काहीच नव्हतं, कारण का ही ऑर्डर खूप जास्त अर्जन्सीमध्ये स्वतःला प्रिपेअर न करता मी ही ऑर्डर घेतली होती. सो आता ऑर्डर कंप्लीट झाली आहे आणि ती ताई खाली आली आहे घ्यायला. तर मी ती मोमोजची ऑर्डर घेऊन जात आहे आणि मी खूप जास्त नर्वस आहे की त्यांना कसं वाटेल, त्यांना आवडेल की नाही. फर्स्ट टाइम मी असं ऑर्डर वगैरे घेतली आहे. तर बघूयात, आता आपण देऊयात तिला ऑर्डर. ओके गाईज, आपण ते मोमोज होते ते डिलिव्हर केले आणि मीच खाली गेलेली तिला द्यायला त्या ताईला, आणि त्यांना ते आवडले. त्यांनी मला कॉल केलेला. मला आधी थोडंसं नर्वस झालेले मी की फर्स्ट टाइम बनवते, आणि फर्स्ट टाइम म्हणजे असं मी खूप वेळा बनवलंय आणि खूप जणांना असे दिलेत नेऊन, पण असं ॲज अ ऑर्डर म्हणून मी फर्स्ट टाइम घेतलेलं. आणि माझा असं काही मोटिव्ह नव्हता, पण मला असं चॅलेंज म्हणून ते घ्यायचं होतं की करूया आपण, एज अ चॅलेंज म्हणून एखादी नवीन गोष्ट करून बघूया. तर मी ॲज अ चॅलेंज म्हणून ते केलं आणि त्या लोकांना खूप आवडले. त्या लोकांनी कॉल केलेला आणि त्यांनी मला सांगितलं की खूप छान झालेलं आहे आणि त्यांना खूप आवडले. आणि त्या ताईनी मला माझं यूट्यूबचं हँडल पण मागितलंय. सो त्यांना खूप आवडले. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला कमेंट्स करून सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका प्राजस किचनला. ओके बाय.